तुम्ही हे व्हिडिओ बघत असाल आणि तिकडनं येण्याचा काय तुमचा प्लॅन असेल तर प्लीज येऊ नका, कारण तिथे रोडच नाही आहे. खरंच जसं रील्समध्ये दिसतं तसं आहे की काही फरक आहे. यूट्यूब चॅनल आपला ॲक्टिवेट ठेवण्यासाठी, स्वतःला ॲक्टिवेट ठेवण्यासाठी आणि थोडासा रिफ्रेशमेंट हवी जीवनामध्ये. हाय, गुड मॉर्निंग. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे लाईफ ऑफ पेअरेज चॅनलवर. आणि आज मी चाललो आहे वसई राजोडी बीच इथे. तर खूप दिवसानंतर राईडची सुरुवात करतो आहे. व्हिडिओवर बनून राहा आणि बघा आजचा प्रवास कसा होतो आणि कशी होती आजची सोलो ट्रिप. तर कॅमेरा चालू करण्याचा एवढाच उद्देश आहे की मी आता अंजूर फाट्या मार्गे चाललो आहे वसईला. तर रोडची कंडिशन एवढी खराब आहे की अक्षरशः रोडच नाही आहे इथे. एवढे खड्डे आणि त्यात मी हे जे एक्सटर्नल लाईट लावलं ती पण चालू होत नाही आहे. तर अशा प्रकारे माझं स्ट्रगल चालू आहे खूप. बट ठीक आहे, बघूयात आता काय होतं. हा बघा, रोडच समजत नाही कुठे काय आहे कुठे काय नाही. फायनली 30 किलोमीटर नंतर पोचलो मुंबई गुजरात हायवेला. आणि ज्या रोडने मी आलो आहे अंजूर फाटा मार्गे, तो रोड एवढा खराब आहे. जर तुम्ही हे व्हिडिओ बघत असाल आणि तिकडनं येण्याचा काय तुमचा प्लॅन असेल तर प्लीज येऊ नका, कारण तिथे रोडच नाही आहे. आता जस्ट मी मुंबई गुजरात हायवेवरनं लेफ्ट मारलेलं आहे आणि इथे आता मॅप लावत होतो, कारण याच्या पुढचा रस्ता मला काय माहिती नाही. आणि आता इथून मला दाखवते 17 किलोमीटर. तर बघूया, आय होप सो की पुढे रोड चांगला असेल आता इकडनं, कारण खूप खराब कंडिशन झाली माझी मगाशी. वाव, काय सुंदर वातावरण झालं आहे. आणि या ग्लव्समुळे टच नाही करता येते स्किन, तर थांबावं लागतं. बस आता परफेक्टली चालू झालेलं आहे. लेट्स गो. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे लाईफ ऑफ पेअरेज चॅनलवर. इंट्रो मी मगाशी केला पण तेव्हा अंधार होता. आय थिंक शूट झालं नाही झालं कसं दिसलं. पण आता मस्त क्लायमेट आहे आणि थंडी वाजते, कारण सकाळचे वाजले आहेत आता 7 आणि मी आहे वसईमध्ये. आपण चाललो आहोत राजोडी बीचला. तर बीचचे मी काही व्हिडिओ बघितले, ते रील्स बघितले. बीच खूप सुंदर आहे आणि बाजूलाच रोड आहे, त्यामुळे एक चांगली वाईब येते तिथे. तर आता आपण प्रत्यक्ष गेल्यावरच समजेल की खरंच जसं रील्समध्ये दिसतं तसं आहे की काही फरक आहे. तर चला भेटूयात पुढे. लुक ॲट दिस ब्युटिफुल कार, आय लव्ह इट. तर फायनली पोचलो आहे राजोडी बीचच्या मागे. आता इकडनं मला लेफ्ट घ्यायचं आहे. अजून एकही शॉप ओपन झालं नाही आणि खूप प्रचंड भूक लागलेली आता. आय होप सो की पुढे काहीतरी खायला भेटेल. तर फायनली आता पोचलो आहे राजोडी बीचच्या इथे. आता तुम्हाला एक खूप सुंदर असा व्ह्यू बघायला भेटेल. हा बघा काय सुंदर व्ह्यू दिसतोय. चला आता आपण पुढे जाऊन गाडी लावूया आणि काहीतरी पहिले नाश्ता करू, मग पुढे जाऊयात. मला असं वाटतं एक राऊंड मारून यावं पूर्ण आणि मग बघावा. आणि या साईडला खूप सारे कॅफेज आहेत आणि जिथे कॅफेज तिथे कपल्स. आय थिंक मला असं वाटतं पुढे एवढं काही नाही आहे, पण पब्लिक मला दिसते पुढे सुद्धा.
तर राजोडी बीचच्या एका एंड पॉईंटला मी आलो होतो, पण इकडे काहीच नाही आहे आणि तिकडे थोडं ब्रेकफास्ट वगैरेसाठी होतं. आय थिंक पुढे पण खूप क्राऊड आहे, कुठे जाऊ काय कळत नाही. तिकडे पहिले ब्रेकफास्ट करतो, देन मग फिरूयात जिकडे फिरायचं आहे तिकडे. काय छान वातावरण होतं आहे आणि जेव्हा ते फॉग कमी होईल थोडाफार तेव्हा हे आणखी सुंदर दिसणार आहे. पोचलो आहे राजवाडी बीचला आणि खूप सुंदर बीच आहे, स्पेशली रोड टच आहे, त्यामुळे खूप छान वाटतं. आणि आज संडे आहे आणि क्राऊड खूप आहे इथे, संडेला क्राऊड खूप येतो. आता मी सकाळी कमीत कमी 7:30च्या दरम्यान इथे पोचलो, तरी पण खूप क्राऊड आहे. काही फोटोशूटसाठी आले आहेत, काही फुटबॉल खेळत आहेत, तर काही वॉक करत आहेत, काही योगा करत आहेत आणि मस्त माहोल इथे. मला आवडला. फक्त एवढंच का थोडंसं मला क्लीन नाही वाटत आहे. आय थिंक पुढे असू शकतं, काय माहिती नाही. पण आता मी इथून जसं खाली आलो तर खूप कचरा आहे इथे आणि स्मेल पण थोडीशी घाण येते. तर आता बघतो, आता मी चालत आता पुढे जातो आणि बघूयात पुढे काय काय बघायला भेटतं. आज खूप दिवसानंतर राईडसाठी निघालो, ते पण सोलो. आणि आज मी हा ट्रायपॉड यूज करतो आहे, तर हा खूप मला फायदेशीर ठरतो. तर यापुढे जेव्हा केव्हा मी सोलो ट्रिप प्लॅन करेल तर हा ट्रायपॉड नेहमी सोबत घेऊन फिरावं लागेल मला. कारण जसे आता तुम्ही शॉर्ट्स बघितले ते घेण्यासाठी कोणी नसतं, मग हा ट्रायपॉड खूप कामात येतो. तर बघू, आता पुढे पुढे चाललो मी आणि मस्त वातावरण आहे इथे. तर बघूयात पुढे आणखी काय बघायला भेटतं असं, नाहीतर मग पुन्हा आपण मागे जाऊ. बस हा ब्लॉग एवढाच होता. हा ॲक्च्युली प्रॉपर असा ब्लॉग नाही बोलता येणार. हा एक स्वतःला ॲक्टिव्ह करण्यासाठी आणि यूट्यूब चॅनल आपलं ॲक्टिवेट ठेवण्यासाठी, स्वतःला ॲक्टिवेट ठेवण्यासाठी आणि थोडासा रिफ्रेशमेंट हवी जीवनामध्ये, म्हणून हा सिम्पल आणि शॉर्ट असा मी व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि याच्यामध्ये मी मोस्टली स्वतःला शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे की मी जेव्हा सोलो ट्रॅव्हल करेल तेव्हा कशाप्रकारे मी स्वतःला शूट करू शकतो किंवा कोणकोणत्या अँगलने शूट करू शकतो. तर हा एक जस्ट ट्राय होता माझ्या साईडने. तर कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईफ ऑफ PRS चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका प्लेसवर. गुड बाय.